हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आता आपण पाहणार आहे की बाळजाबाईंनी कृष्णावरती खूप मोठी जबाबदारी दिली आहे. आता नेमकी कृष्णावर बाळजाबाईंनी कुठली जबाबदारी दिली आणि जर त्यांनीच तिच्यावर जबाबदारी दिली तर तिला ती व्यवस्थित पार पाडू देतील का? आता सगळं जाणून घेऊया आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे की कृष्णा ही त्या गुंडांबरोबर मारामारी करत असताना तिथे दुष्यंताला दोघा नवरा बायकोने मिळून बाळजाबाईंवरती हल्ला करायला आलेल्या गुंडांना मारलं, बदडलं आणि त्यानंतर त्या गुंडाला शेवटी पकडून धरताना त्याने कृष्णाला धक्का दिला आणि त्यावेळेस कृष्णा दुष्यंतच्या मिठीत पडली. त्यानंतर बाळजाबाईंनी कृष्णावरती आता खूप मोठी जबाबदारी सोपवली आणि ती म्हणजे त्यांची जी देवी आहे त्या देवीला लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा दर्शन घ्यायला नवीन सुनेने जायचं असतं आणि ते सुद्धा त्या दिवशी पूर्ण दिवस तिने उपास करायचा. त्या दिवशी म्हणण्यापेक्षा आदल्या दिवशी आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन देवीची पूजा करायची. पण पूजा ही सूर्यास्ताच्या आधीच झाली पाहिजे हा नियम आहे त्या देवीचा, असं सुद्धा आता कृष्णाला बाळजाबाईंनी सांगितलेलं असतं. त्याबरोबर आता हे ऐकून कृष्णा ही बाळजाबाईंना म्हणत असते की तुम्ही जर सांगितलंय तर मी माझे पूर्ण प्रयत्न करेन आणि नक्की ही पूजा सूर्योदयाच्या आधी पूर्ण होईल याची काळजी घेईन आणि तुम्ही म्हणाल्याप्रमाणे मी उपाससुद्धा करेन. या घरची सून म्हणून जे काही मला करावं लागेल, जे काही उपास तापास कुळाचार सगळं सांभाळावं लागेल ते सगळं पुरेपूर करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. तुमचा शब्द खाली पडेल असं मी नाही वागणार. त्याबरोबर लगेचच आढळराव उभे राहतात आणि म्हणत असतात, कृष्णे अगं पोरी नको लोड घेऊ एवढा या समध्या गोष्टींचा. नाही म्हणजे बरोबर आहे, आमच्या मालकीनबाईंनी तुम्हासनी बरोबरच सांगितलं आहे की उपास करायचा, पूजा सूर्योदयाच्या आतच करायची, सगळं बरोबर आहे. पण म्हणजे काय वेळेस अपवादसुद्धा मिळतो या सगळ्याला पाहायला. आता बाळजाबाईंनी या सगळ्याला अपवाद पाहायला मिळतो हे कृष्णाला सांगितलेलं नसतं. कृष्णाला प्रश्न पडतो की म्हणजे नेमकं बोलायचं काय आहे आढळरावांना. त्याबरोबर कृष्णा म्हणते अपवाद म्हणजे. त्याबरोबर आढळराव कृष्णाला सांगतात, अगं अपवाद शब्दाचा अर्थ असा की कधी कधी असं नाही घडत, कोणाकोणाला जमत नाही ना. त्याबरोबर कृष्णा म्हणते असं वय, पर नाही म्या प्रयत्न करीन माझ्या बाजूनं हे समज नीट नियमात पूर्ण करण्याचा. त्याबरोबर आता लगेचच इकडे आढळराव बाळजाबाईंकडे बघत म्हणतात, नाही ग काय लोकांनी वाटतं समोरच्यानं समज परफेक्टच केलं पाहिजे, पण स्वतः काय केलं हे लक्षात राहत नाही फार वेळी लोकांच्या. त्याबरोबर आता कृष्णा म्हणते म्या समज लक्षात ठेवून व्यवस्थित करीन आणि म्या कुठं कमी पडलो तर बाळजाबाई आहेतच की मला सांगाय. त्याबरोबर लगेचच आता आढळराव तोंडातल्या तोंडात पुटपुटतात, आदर्श चुकीचा पकडला की मूर्ती काय घडणार. त्याबरोबर कृष्ण म्हणते काय म्हणालायसा काय तुम्ही बाबा. त्याबरोबर लगेचच आता आढळराव म्हणतात, हो हेच म्हणत होतो की जा मग आता जाऊन झोप, सकाळी तुला उपास करायचा आहे, पूजा करायची आहे, सगळं करायचं आहे ना, जा जाऊन झोप जापुरी हां. त्याबरोबर आता लगेचच कृष्णा ही वरती चाललेली असते तर बाळजाबाई मुद्दामूनच म्हणतात, फक्त जितकं कामाचं आहे तितकंच बोलावं माणसानं, नग त्या गोष्टी तोंड घालायची सवय बरी नाही. त्यानंतर आता आढळराव आणि कृष्णा हे दोघंजणं एकमेकांच्या समोरासमोर आलेले असतात. आता तिथे जवळपास कोणीच नसल्यामुळे आढळराव कृष्णाला म्हणत असतात, बघितलंच नवं, मी समजावलं होतं तुला सकाळी की तू जितकं दुष्यंतबरोबर वाकडं वागायचं असेल तितका फक्त तुम्हा दोघांमध्ये वाद आणि वादच होईल. पर तू जेव्हा त्याला हे दाखवून देशील की तो चुकीचं वागायला आहे तेव्हा सवतावून तो बरोबर वागायचा प्रयत्न करेल. आणि आता तेच घडलं का नाही, तूच त्याला त्याच्या वचनाची जाणीव करून दिलीस आणि बघ तो परत आला माघारी, पुढं गेलाच नाही. अशीच प्रत्येक वेळेस त्याला त्याच्या शब्दांची जाणीव करून दे. आठवतंय ना तुला लग्नाच्या वेळेस तो काय म्हणाला होता, रांगडे पाटील एक वेळेस जीव गेला तरी चालेल पर सबूत मोडू देत नाही. मग आता त्याला प्रत्येक वेळेस त्याच्या ह्या शब्दाची जाणीव करून दे, तेव्हाच तुमच्या दोघांमध्ये समज काही व्यवस्थित होऊ शकेल. आणि वय आता त्याच्याशी लई चांगलं वागाय बी जाऊ नकस. कधी कधी आपलं जास्त चांगलं वागणं बी समोरच्याला आपल्याशी वाईट वागाया भाग पडतं. समोरच्याला असं वाटत राहतं की याला आपल्याशी काही घेणं देणंच नाही आहे.
आपण कसंही वागलो तरी हा मात्र आपल्याशी चांगलाच वागत राहील. त्यामुळं आता त्याला या गोष्टीची जाणीव होऊ दे की त्यानं तुला किती दुखावलं आहे, तुला वाईट वाटलं आहे ते. त्याला कळू दे ही गोष्ट की तो जे वागला, जे बोलला ते समजत चुकीचं होतं. कळायलंय नव्हं तुला मी काय म्हणायलो ते? त्याबरोबर कृष्णा आता गप्प बसते. तर अढळराव म्हणत असतात, अगं किती सरळ साधी पोरग तुझं कसं व्हायचं आणि माझ्या बायकोसमोर तुझा कसा निभाव लागायचा. त्यावर कृष्णा म्हणते, थोरले सरकार. त्याबरोबर लगेचच अढळराव कृष्णाला म्हणतात, अगं म्हणलं नवं तुला थोरले सरकार नग म्हणूस म्हणून मला. मगाशी बाबा म्हणलीस आणि आता लगेच पुन्हा थोरले सरकार वय. त्याबरोबर कृष्ण म्हणते, ते सवय. त्याबरोबर अढळराव म्हणतात, काय हरकत नाही, मोडल हळूहळू तुझी सवय बी. पर दुष्यंतच्या बाबतीत मात्र चुकीच्या सवयी करून घेऊ नगस हा. प्रत्येक वेळेस त्याचा प्रत्येक शब्द झेलू नगस. प्रत्येक वेळेस तो म्हणाल ते खरं करू नगस. कधीतरी जर तो चुकत असेल तर त्याला त्याची चूक दाखवून दे. आता त्यानं तुला दुखावलंय तर त्याच्याशी तसं वाग. त्याबरोबर कृष्णा आता अढळरावांना होकार देते आणि मग आता ती वरती तिच्या खोलीत आलेली असते. खोलीत येऊन बघते तर दुष्यंत हा त्याचं सगळं सामान बॅगेमधून काढून लावत असतो. कृष्णा दुष्यंतकडे बघत असते. आता दुष्यंत याला वाटतं की कृष्णा येईल आणि आपल्याबरोबर काहीतरी बोलेल किंवा कमीत कमी गुंडांनी आईवरती हल्ला केला, ते गुंड कोण होते काय त्या संबंधित तरी काहीतरी चौकशी करेल. पण कृष्णा कशाला चौकशी करते, ती थेट जाते आणि आता आरशात तिचं आवरायला लागते. त्याबरोबर आता दुष्यंत हा मनात म्हणत असतो, अरे अशी कशी ही, एरवी तर एवढ्या चौकशा पडतात हिला, आज कशी चौकशी केली नाही हिने त्या गुंडांबद्दल किंवा आईबद्दल. नाही काहीतरी गडबड वाटते. मग मुद्दामून दुष्यंत कृष्णाला म्हणतो, कृष्णा तेवढा टॉवेल दे ग. त्याबरोबर कृष्णा टॉवेल आणून देते आणि पुन्हा आरशात जाऊन तिची कामं करायला लागते. तिचं आवरत असते. दुष्यंत तिला पुन्हा म्हणतो, कृष्णा जरा तेवढा कंगवा दे ग. कृष्णा पुन्हा आरशाजवळचा कंगवा उचलते आणि पुन्हा दुष्यंतला आणून देते. आता कृष्णा काय बोलत नाही. ही गोष्ट दुष्यंतच्या लक्षात येता दुष्यंत विचारात पडतो. नक्कीच आपलं चुकलंय. कृष्णा खरोखर आपल्यावर नाराज आहे. मग अशा आपल्याला समजवायला ती इतकी आली होती, पण आपण मात्र तिच्याशी वाईट वागलो. मग आता दुष्यंत कृष्णाला विचारतो, काय मग उद्या उपास करायचा आहे, पूजा करायला जायचं आहे, कशी जाणार आहेस उद्या सकाळी. त्यावर कृष्णा म्हणते, घेतो की मॅ माझं बघून. त्यावर दुष्यंत म्हणतो, अगं हे काय उत्तर, मी माझं बघून घेईन म्हणून एवढं विचारतोय ना मी कशी जाणार आहेस काय म्हणून. मग सांग ना, उद्या जर तुला काही झालं तर मग आई मला विचारेल तुला कसं पाठवलं मी काय म्हणून. मग आईला मी काय उत्तर देऊ. आईला पटणार नाही हे सगळं म्हणून विचारतोय, उद्या कशी जाणार आहेस तू. त्याबरोबर कृष्णा म्हणते, बाळजाबाईसनी पटणार नाही नवं. मग मी एक काम करतो, बाळजाबाईसनीच जाऊन सांगतो मी उद्या कशी पूजा करणार आहे, कशी पोचणार आहे, काय समजत असणार आहे. ठीक आहे, तुम्हासनी त्याच्याशी काय बी घेणं देणं ठेवायची गरज नाही. आम्ही गावाकडची माणसं, अडाणी माणसं, साधी माणसं, आम्हासनी कुठं समज कळतंय, तुम्हासनी कळतं ना व समजातलं समज. दुष्यंत म्हणतो, अगं तू भांडायला कशाला येतेस माझ्याबरोबर, मी विचारतोय ना तुला. ह्याला म्हणतात सांगायला जायचं आणि समोरचा टांगतो. त्याबरोबर कृष्णा म्हणते, अशी म्हण नाही ती म्हण. त्यावर दुष्यंत म्हणतो, मरू दे ती म्हण, मी काय म्हणतोय, तुझं काय चाललंय. त्याबरोबर आता दुष्यंत कृष्णाला ठामपणे सांगतो की उद्या तू अशी तशी कशीही जाणार नाहीस, मीच तुला उद्या सोडायला येणार आहे. सोडायला कशाला, मीच तुझ्याबरोबर येणार आहे, म्हणजे सगळं कसं व्यवस्थित होईल. मग आता इथे बाळजाबाईंनी मस्त प्लॅनिंग केलेली असते कृष्णाची पूजा पूर्ण होऊ नये यासाठी. पण आता दुष्यंत बाळजाबाईंना येऊन सांगतो की आई हिला घेऊन आज मीच जातोय मंदिरात. त्याबरोबर मग बाळजाबाई म्हणतात, चालेल की काय हरकत नाही, पण मग म्या काय म्हणतो आपण समधीत जाऊ. नाही म्हणजे त्या देवीचं दर्शन घ्या, आमसनी बी जायचं होतं, पण लई दिवस झालं आमचं बी काही तिकडं जाणं झालेलं नाही. चालेल ना मग तुम्हासनी. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, हो ठीक आहे, सगळेच जण जाऊन येऊ. त्या बहाण्याने जरा कुठेतरी आपलं सगळ्यांचं एकत्र बाहेर फिरणं सुद्धा होईल. त्याबरोबर बाळजाबाई लगेचच कृष्णाला म्हणतात, सुनबाई चालेल नवं तुम्हासनी, तुमची काय हरकत नाही नवं. त्यावर कृष्णा म्हणते, नाही माझी काय हरकत असणार आहे, उलट मला तर तेवढं बरंच वाटेल. समधी जण संगट असली की कसं तेवढी जोड होते नवं. त्याबरोबर आता लगेचच बाळजाबाई म्हणतात, ठीक आहे मग काढा गाड्या. त्याबरोबर आता अढळरावांना मात्र डाऊट असतोच की बाळजाबाईंच्या मनात नक्कीच काहीतरी कांड शिजतोय, म्हणूनच बाळजाबाई एवढं गोड बोलतात. अढळराव हे आता म्हणतात, आपण एक काम करू, आपण समधी एका गाडीत जाऊ आणि दुष्यंतला आणि कृष्णाला एका गाडीत येऊ दे.
त्याबरोबर आता तसं ठरतं. अढळराव, बाळजाबाई, त्याचबरोबर गणपत काका, मैनावती काकी आणि त्यांच्याबरोबर गाडी चालवण्यासाठी आता जयकांत हे सगळेजण एका गाडीत येतात आणि दुष्यंत आणि कृष्णा हे दोघं जण दुसऱ्या गाडीत जातात. आता एका ठिकाणी ते लोक जेवायसाठी थांबतात. त्याबरोबर जयकांतला बाळजाबाई इशारा करतात आणि जयकांत बरोबर जाऊन दुष्यंतच्या गाडीचं टायर पंक्चर करून टाकतो. आणि आता म्हणत असतो, कृष्णे बघतोस म्या दुष्यंतच्या नावानं तू कशी पूजा करतेस ती मंदिरात जाऊन. काय बी झालं तरी म्या काही तुला मंदिरात जाऊ देत नसतोय. त्याबरोबर आता गणपत काका बाळजाबाईसनी म्हणत असतो, वा वहिनी वा, अवं काय डोकं लढवलंय तुम्ही. तुमच्या इतकी बुद्धी ना जगात देवानं कुणाला दिली नाही. आता गणपत फक्त बाळजाबाईंना मस्का मारत असतो. तर लगेचच बाळजाबाई सुद्धा गणपतला म्हणतात, भाऊजी ज्यादा बोलू नका. बरं आता जेवणं बिवणं आटपल्यात नवं समद्यांची, चला की मग आता निघूया. कृष्णे तू काय खाल्लं प्यारलं नाहीस नवं. कृष्णा नाही म्हणते. बाळजाबाई म्हणतात, चला चला बरोबर चला, त्या पोरीला बी भुका बिका लागल्या असतील. आता अढळरावांना तर बाळजाबाईंनी काय कांड केलाय ते बरोबर माहीत असतं, पण ते गप्प राहतात. आता कृष्णा आणि दुष्यंत गाडीजवळ येतात. दुष्यंतच्या लक्षात येतं की गाडीचा टायर पंक्चर आहे. आता प्रश्न पडतो त्या दोघांनाही, करायचं तर करायचं काय. कृष्णाला आता तिथं बैल चरत असलेले दिसतात. आता कृष्णा बैल चरताना बघते म्हणजे तिला लक्षात येतं की नक्की इथं जवळपास बैलगाडी तर असणार. मग आता ज्यांचा ढाबा असतो त्यांनाच ती विचारते, दादा इथं कुणाची बैलगाडी आहे काय. त्याबरोबर आता लगेचच तो सांगतो की आमची स्वतःचीच आहे, ती बैल आमचंच आहे. त्याबरोबर मग आता कृष्णा दुष्यंतला सांगते की तुम्ही विचारा त्यांना, जर त्यांनी आपल्याला त्यांची बैलगाडी थोडा वेळ दिली तर बरं होईल, आपल्याला जाता येईल, हवं तर त्याचे पैसे द्या तुम्ही त्यांना. त्याबरोबर मग दुष्यंत हा विचारतो, पण बैलगाडी. त्यावर कृष्णा म्हणते, दर्शनाला जायचं आहे नवं, काय बी झालं तरी सूर्यास्ताच्या आधी पूजा करायची आहे मला. दुष्यंत म्हणतो, ठीक आहे, आता काय काय करावं लागणार आहे मला. मग तुमची बैलगाडी मिळेल का असा प्रश्न आता दुष्यंत त्यांना विचारतो आणि त्याच्यासाठी तो त्यांना 5,000 रुपयाची रक्कम देतो. त्याबरोबर तो ढाब्याचा मालक त्यांना बैलगाडी देतो, कारण आता बाळजाबाईंचा मुलगा त्याला विचारत असतो. भावी सरपंचाचा मुलगा जर बैलगाडी मागतोय तर बैलगाडी देणं तर त्यांचं काम आहे. त्यानंतर मग आता लगेचच अढळराव म्हणतात, मग आता तुम्ही दोघं काय बैलगाडीत नाही येत आहे. त्याबरोबर लगेचच बाळजाबाई म्हणतात, अरे दुष्यंत तुला झेपणार आहे का बैलगाडीनं जाणं. नग तुला परवडायचं नाही ते, राहू दे की. त्याबरोबर आता दुष्यंत म्हणतो, नाही नको आई, तू सांगितलंयस ना पूजा करणं महत्त्वाचं आहे म्हणून, आणि एवढा अर्ध्या रस्त्यात आलो, इथून परत जाणं काही आपल्याला परवडणार नाही, पुन्हा पुन्हा यायला आपल्याकडे वेळ नाही. त्यापेक्षा मी आणि कृष्णा आम्ही बैलगाडीने पुढे जातो, तुम्ही सगळे तुमची गाडी व्यवस्थित आहे ना मग मागून गाडीने या, किंवा जर तुमच्यापैकी कोणी एखादा आमच्याबरोबर येत असेल तर चला. त्याबरोबर आता त्यांचं ठरतं की जायचं म्हणून बैलगाडीने. कृष्णा आता दुष्यंतला म्हणते, चला मग दुष्यंत सरकार आपण जाऊ, पुढं निघू. त्यावर आता बाळजाबाई म्हणतात, अरे पण तुम्ही जाल कसे, तुम्हासनी बैलगाडी तर हाकता येत नसेल ना मग. दुष्यंतला तर नाहीच येत. आणि कृष्णे अगं तुला कुठं बैलगाडी हाकता येत असणार आहे. त्यावर कृष्णा म्हणते, मला येते बैलगाडी हाकता, माझ्या बाळानं शिकवली आहे मला बैलगाडी हाकाय. त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात, तुला बैलगाडी बी हाकता येते. कृष्णा सांगते, वय. त्यानंतर आता कृष्णा आणि दुष्यंत दोघं जण बैलगाडीत बसतात. कृष्णा बैलगाडी हाकत असते तर दुष्यंतला त्याचे लहानपणीचे दिवस आठवतात, जेव्हा तो त्यांच्या शेतामध्ये बैलगाडीतून जायचा. त्याबरोबर आता दुष्यंत कृष्णाला विचारतो, कृष्णा मी हाकू आता. त्यावर कृष्णा म्हणते, येतं होय तुम्हासनी. दुष्यंत म्हणतो, आता एवढा वेळ बघितलाय ना तुला, ट्राय करतो, जर नाही जमलं तर तू हाक परत. त्यावर कृष्णा म्हणते, ठीक आहे. मग आता कृष्णा ही दुष्यंतला बैलगाडी कशी हाकायची ते दाखवते आणि दुष्यंत आणि कृष्णा दोघं आलटून पलटून बैलगाडी हाकत पोचलेले असतात जिथपर्यंत त्यांना जायचं असतं तिथे. आता लोक दोघांना असं बैलगाडीने आलेलं बघतात आणि म्हणत असतात, वा जोडी अगदी लाखात एक आहे. त्यानंतर आता दुष्यंत आणि कृष्णा हे दोघं जण घरातल्या सगळ्यांजवळ येतात. आता अर्थात ते लोक शेवटी 4 व्हीलरमधून येत असल्यामुळे ते लवकर पोहोचतात आणि दुष्यंत व कृष्णाला पोहोचायला जरा वेळ झालेला असतो. आता दुष्यंत जरा दमलेला सुद्धा असतो, तर कृष्णा म्हणत असते, आपण एक काम करू, जरा दम खाऊ आणि मग पुढे जाऊ. त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात, वय खा की, दम खा, निवांत बस इथं. त्याबरोबर आता कृष्णा दुष्यंत तिथे बसलेले असतात. बाळजाबाई जी कुंकवाची डबी आणलेली असते ती जयकांतला गायब करायला लावतात. आता ते कुंकू महत्त्वाचं असतं, मानाचं असतं, जे देवीसाठी आणि कृष्णासाठी आणलेलं असतं. देवीची पूजा करताना कृष्णाने ते कुंकू लावायचं असतं, पण आता ते कुंकू बाळजाबाई मुद्दामून लपवून ठेवतात.
पूजा करायला जेव्हा सगळेजण येतात त्यावेळेस कुंकू नसल्यामुळे आता गडबड होते. आता कुंकू तर पाहिजे कृष्णाच्या कपाळावर लावायला. मग दुष्यंत स्वतःचं बोट चिरून घेतो आणि आता तो ते कुंकू कृष्णाच्या मांगेत भरतो आणि गुरुजींना सांगतो असं आणि तसं लालच हवं होतं आणि मीच भरलेलं कुंकू हवं होतं. मग मी तिची मांग भरली आणि माझ्या रक्तानेच भरली आहे ना मांग, मग उलट हे त्या कुंकवापेक्षाही जास्त पवित्र माना. त्याबरोबर मग आता गुरुजींनासुद्धा दुष्यंतचा मुद्दा पटतो आणि गुरुजी सांगतात की बघा आज कुंकू हरवलं तरीसुद्धा याने हिची मांग भरली. याचा अर्थ हाच की कितीही अवघड प्रसंग आला तरी हे दोघं काही पुन्हा वेगळे होणार नाही. यांची गाठ 7 जन्मासाठी बांधली गेली आहे. आता हे ऐकून मात्र बाळजाबाईंच्या पायाखालची जमीनच सरकते आणि बाळजाबाईंनी कुंकवाची डबी गायब केल्याचा बाळजाबाईंना आतोनात खूपच जास्त पश्चाताप झालेला असतो. तर आढळरावांना माहिती असतं की हा कांडसुद्धा बाळजाबाईंनीच केलेला आहे. त्यामुळे आता आढळराव मनातल्या मनात म्हणत असतात, देवी आई आता गुरुजींनी जसं म्हणलं आहे तसंच तुझ्या मनात असू दे आणि दुष्यंत आणि कृष्णा आयुष्यभरासाठी एकत्र राहू दे आणि या घरच्या थोरल्या मालकीनबाई म्हणजे आमच्या कारभारीनबाई यांची बुद्धी जरा ठिकाण्यावर आणाया कृष्णाला मदत कर. त्याबरोबर आता बाळजाबाई ह्या लगेचच म्हणतात, गुरुजी पुरे झाला, आता पूजा कराया सुरुवात करा. त्याबरोबर आता सगळेजण बाळजाबाईंकडे बघायला लागतात. तर लगेचच बाळजाबाई म्हणतात, नाही म्हणजे उशीर व्हाया नग नवं, सूर्यास्ताच्या आत पूजा आटपायची आहे म्हणून म्हणलं. आता पूजा वगैरे करून झाल्यावर आढळराव गुरुजींना सांगतात, कृष्णाच्या आणि दुष्यंतच्या नावाने मला अभिषेक करायचा आहे. आणि मग आता आढळराव कृष्ण आणि दुष्यंतच्या सुखी संसारासाठी त्यांचं सगळं पुढचं आयुष्य सुरळीत जावं यासाठी तिथे अभिषेकसुद्धा करून घेतात. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद उत्तम पद्धतीने घेता येईल. आजच्या पुरतं इथेच थांबूया. धन्यवाद.